Hello, good morning, everybody. Now we are going to discuss the next part in poetic devices or brainstorming section of the poem 2.4, that is, Have You Earned Your Tomorrow? Have You Earned Tomorrow? या पोयमचं आपण राहिलेलं ब्रेनस्टॉर्मिंगचं जो सेक्शन आहे ऑन पेज नंबर 114 या पेजवरील आपण क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटीज डिस्कस करत आहोत. लेट अस सी द फोर्थ ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 114. फाइंड आउट एक्सप्रेशन्स फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम ईच स्टॅन्झा. फाइंड आउट एक्सप्रेशन्स म्हणजे वक्तव्य किंवा फ्रेजेस. फ्रेजेस वाक्यप्रचार किंवा साधारण वापरले गेणाऱ्या फ्रेजेस विच डिनोट मीन्स स्टेट, कन्वे, दर्शवतात, सांगतात, अर्थ सांगतात. काय अर्थ सांगतात? गोईंग अवे, निघून जाणं, दूर जाणं, अशा अर्थाच्या काही फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन्स स्टॅन्झामध्ये, कवितेच्या ओळींमध्ये वापरलेले आहेत. वन इज गिवन बिलो, एक खाली सोडवलेलं आहे त्यांनी. त्याप्रमाणे राहिलेले बाकीचे शब्द किंवा फ्रेजेस आपल्याला शोधायचे आहेत. मग याच्यामध्ये वन इज गिवन कुठला दिला आहे? व्हॅनिश इन द थ्रॉंग. व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे डिसॲपियर इन द क्राऊड किंवा गेट अवे इन द क्राऊड. व्हॅनिश म्हणजेच डिसॲपियर, अदृश्य होणं, निघून जाणं, पसार होणं, गर्दीमध्ये निघून जाणं. म्हणजेच काय? गोईंग अवे इन द क्राऊड. म्हणजे व्हॅनिश इन द थ्रॉंग ही जशी फ्रेज आहे त्यांनी सोडवून दिली, तसे अनेक फ्रेजेस आहेत कवितेमध्ये की ज्याचा अर्थ होतो गोईंग अवे. तर आता दुसऱ्या कुठल्या ओळी आहेत, दुसऱ्या कुठल्या फ्रेजेस आहेत बघू. स्लिपिंग फास्ट. स्लिपिंग फास्ट म्हणजे निघून जाणे, खास असं घाईघाईत निघून जाणे. किंवा सोअरली स्पेंट. सोअरली स्पेंट वायफळ घालवणे, वाया घालवणे, वाया जाणे अशा अर्थानं. किंवा वेस्ट ऑर लूज अ डे. तसंच रश्ड अलॉंग. रश्ड अलॉंग निघून गेला, घाईघाईनं निघून गेला. आणखी फेडिंग. फेडिंग म्हणजे कोमेजणे. फेडिंग म्हणजे सुद्धा कोमेजणे, दूर जाणे. फेडिंग नाव अशा अर्थानं ह्या ज्या फ्रेजेस आहेत तर या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. नाव वी हॅव टू टर्न अवर अटेन्शन टुवर्ड्स द फोर्थ ॲक्टिव्हिटी, दॅट इज द पोएट हॅज यूज्ड डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक alliteration and interrogation in the poem. Identify them and pick out the lines. आता इथं बघा या ठिकाणी पोएटिक डिव्हायसेस, डिफरंट पोएटिक डिव्हायसेस. डिव्हायसेस म्हणजे काव्यमय प्रयुक्त्या. डिव्हायसेस म्हणजे काव्यमय प्रयुक्त्या. कशासाठी ह्या प्रयुक्त्या वापरलेल्या असतात? वाय देर इज यूज ऑफ पोएटिक डिव्हायसेस इन द पोएम. डिव्हायसेस include all types of figures of speech and rhyme scheme of the poem. पोएटिक डिव्हायसेसमध्ये सर्व प्रकारच्या अलंकारांचा समावेश होतो आणि यमक योजनेचा सुद्धा. किंवा सर्व प्रकारचे अलंकार कवितेमध्ये वापरणं, यमक योजना वापरणं यालाच पोएटिक डिव्हायसेस म्हणतात. हे डिव्हायसेस कशासाठी वापरले जातात? टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोएम, टू मेक the poem impressive, effective, attractive. Towards readers should attract. This is the aim of each and every poet. That's why such devices are used. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकाराचा वापर केला जातो. का केला जातो? तर ती कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी. स्त्रियासुद्धा अलंकार परिधान करतात, एक व्यक्तिमत्वाचं सौंदर्य वृद्धिंगत व्हावं म्हणून. तोच प्रकार काव्यामधले अलंकार काव्याचं सौंदर्य वाढवण्याकरता वापरलेले असतात. मीन्स हिअर पोएटिक डिव्हायसेस आर यूज्ड इन द पोएम टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोएम टुवर्ड्स विच रीडर्स शुड बी अट्रॅक्टेड. In this sense, poetic devices are used. So here, poetic devices in box, first one is given alliteration. Alliteration
ची लाईन कोणती आहे कवितेमध्ये, ज्या ठिकाणी कॉन्सोनंट साऊंड रिपीट होतो. कॉन्सोनंट साऊंड म्हणजे व्यंजनोच्चाराचे रिपिटेशन होतं. फॉर एक्झाम्पल बघा, कवितेमध्ये लाईन आहे, वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल. सेल्फिश, सिम्पल, येस साऊंड इज रिपीटेड. ॲज यू रश्ड अलॉंग द वे, ह्या लाईनमध्ये येस साऊंड रिपीट झालेला आहे. दॅट्स वाय ॲलिस्ट्रेशन इज हिअर. अँड अगेन, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट वुड गो अवे. हिअर yes sound is repeated in this line. When consonant sound is repeated, then the figure of speech is alliteration. हा सोपा आहे, रचनेवरती आधारित असलेला अलंकार आहे, तुम्हाला झालेला हे आहे. नाव नेक्स्ट वन, इंट्रॉगेशन. दिस इज इम्पॉर्टंट. इंट्रॉगेशन जे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेअर इज मेन डिफरन्स, माइंड इट, सगळ्यांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारणं आणि इंट्रॉगेशन म्हणजे क्वेश्चन आणि इंट्रॉगेशन याच्यामध्ये फरक आहे. इंट्रॉगेशनचा अर्थ म्हणजे जरी प्रश्न असला आणि क्वेश्चनचा अर्थ जरी प्रश्न असला तरी दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक हा आहे. प्रश्न याचा अर्थ की खास त्याला औपचारिक उत्तराची अपेक्षा केलेली असते. क्वेश्चन या शब्दाचा कोणी क्वेश्चन विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागतं. तुझे नाव काय आहे, यामध्ये ह्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं औपचारिक स्वरूपात. पण इंट्रॉगेशनमध्ये चौकशी करण्याकरता केलेले प्रश्न किंवा विधान, एखाद्या गोष्टीची चौकशी करण्याकरता, फॉर मेकिंग द एन्क्वायरी सच क्वेश्चन्स आर पुट, इट इज कॉल्ड इंट्रॉगेशन. खास चौकशी करण्याकरता केलेले जे विधान असतं त्याला इंट्रॉगेशन म्हटलेलं आहे. मग इंट्रॉगेशनचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत. प्रत्येक स्टॅन्झामध्ये जे प्रश्नचिन्ह दिले आहेत त्यामध्ये पहिला स्टॅन्झा, प्रत्येक स्टॅन्झामध्ये पहिली, दुसरी आणि चौथी ओळ जी आहे, प्रत्येक स्टॅन्झामध्ये म्हणण्यापेक्षा पहिली, दुसरी आणि चौथी ओळ कुठल्या कुठल्या स्टॅन्झामधली, पहिल्या आणि दुसऱ्या आणि चौथ्याच स्टॅन्झामध्ये, second, fourth line in the third are questions, but the first, the second and fourth line of stanza in first, second and fourth are all interrogations. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की इंट्रॉगेशन म्हणजे जे काय प्रश्न विचारणा केलेली आहे चौकशी करण्याकरता फर्स्ट, सेकंड, फोर्थ लाईन ऑफ फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ स्टॅन्झा हे महत्त्वाचं आहे. सो इंट्रॉगेशनचे ती एक्झाम्पल्स तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर पुढली ॲक्टिव्हिटी आहे द सेकंड ऑर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द राईम स्कीम ऑफ फर्स्ट स्टॅन्झा इज AABB अँड फाइंड द राईम स्कीम ऑफ अदर स्टॅन्झाज. राईम स्कीम यमक योजना. In each stanza, first line rhymes with second line and third line rhymes with fourth line. So, the rhyme scheme of all stanzas is AABB. पहिली ओळ दुसऱ्या ओळीशी यमक साधते आणि तिसरी ओळ चौथ्या ओळीशी यमक साधते. त्यामुळं प्रत्येक स्टॅन्झाचा जे राईम स्कीम आहे ती AABB. देन कम्स क्वेश्चन नंबर 5, ॲक्टिव्हिटी नंबर 5. A. Write an appreciation of the poem considering the following points. हा प्रश्न प्रत्येक कवितेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न 4 मार्काला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. डोंट फॉरगेट, धिस क्वेश्चन इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन ऑल पोएम्स that you are going to study. For 4 marks this question is asked. कुठली पोयम, एक 10 ओळीची पोयम विचारली जाईल आणि त्या 10 ओळीच्या पोयमवरती आधारित ॲप्रिसिएशनचा हा क्वेश्चन विचारला जाईल आणि हा 4 मार्काचा सेपरेट क्वेश्चन असेल. एक्झाममध्ये तुम्हाला 2 पोयम असतील, विचारले जातील. पहिल्या पोयममध्ये तुम्हाला 10 मार्काचे क्वेश्चन्स सोडवायचे आहेत की ज्याच्यामध्ये इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. 2-2 मार्काच्या 5 ॲक्टिव्हिटी असतील. आणि दुसरी जी पोयम आहे की जी 4 मार्काला खास विचारली जाते त्यासाठी 8 ते 10 ओळी
पोएममधील कुठल्याही पोएममधील विचारले जातील आणि त्यावरती आधारित हा फक्त एकच क्वेश्चन पोएटिक डिव्हायसेसचा की ज्याला 4 मार्क आहेत. त्या ठिकाणी कमीत कमी 4 पॉईंट्स बोर्ड विचारतं. तर या ठिकाणी जे पॉईंट आहेत ॲप्रिसिएशनच्या संदर्भातले कुठले कुठले पॉईंट आहेत? अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल. तुम्ही उत्तर लिहिताना याच पद्धतीनं सुरुवात करायची आहे. ॲन्सर म्हणायचं आणि अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल. या ठिकाणी तुम्हाला फक्त लाईन्स रिप्रोड्यूस केल्या असल्याकारणानं परीक्षेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये त्या लाईन्स कुठल्या पोयममधून घेतलेल्या आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अबाउट द पोयम म्हणजे दीज लाईन्स आर टेकन फ्रॉम असं म्हणावं लागेल. दीज लाईन्स आर टेकन फ्रॉम ऑर द गिवन पोयम इज टेकन फ्रॉम द टायटल हॅव यू अर्न युअर टुमारो. हॅव यू अर्न युअर टुमारो या कवितेतील या ओळी आहेत. हे अबाउट द पोयम झालं. अबाउट द पोएट त्याच वेळेला यू मस्ट रिमेंबर द नेम ऑफ द पोएट. द नेम ऑफ द पोएट or this poem is written by English poet, that is Edgar Guest. And then title, you have to mention the title here. The title of the poem is Have You Earned Your Tomorrow. This is the title and this is correct title. I think in this manner you have to explain. According to me this is convenient or suitable title. प्रत्येक कवितेचं टायटल जे आहे ते प्रॉपर आहे, कन्व्हिनियंट आहे, सुटेबल आहे असंच म्हणायचं. कुठल्याही कवितेचं टायटल चुकीचं आहे असं म्हणायचं नाही, कारण ते कवींनी दिलेले टायटल आहे ते सुटेबलच आहे असं सांगायचं. आणि द टायटल इज इझी टू अंडरस्टँड असं म्हणायचं. ह्या 3-4 पॉईंटमध्ये एक 3-4 ओळी लिहिणं हे उत्तर लिहिणं याला 1 मार्क असेल. सो यू हॅव टू राईट ऑल दिस पॉईंट्स अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. देन कम्स द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द थीम ऑफ द पोएम. थीम विषय, कवितेचा विषय काय आहे. आता वी हॅव ऑलरेडी गॉन थ्रू द पोएम दॅट वी मस्ट बी थॉटफुल अबाउट द अदर्स. वी मस्ट बी थॉटफुल अबाउट द अदर्स. We must think, we must help everyone that we come across. It is the message of the poem. Whenever we come across or come in contact with the people, at that time we should be ready to help them, support them. In that sense, they should remember our help. This is the message. This is the moral responsibility of each and every person. This is the theme of the poem. प्रत्येकानं आपापली एक माणुसकीची नाती जपत इतरांना मदत करत राहणं. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपली मदत अपेक्षित करत असतील लोक, त्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी असेल, कुठेही असेल, आपण इतरांना, आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, अनोळखी व्यक्तीला सुद्धा मदत करणं. एव्हरीवेअर वी मस्ट बी रेडी टू हेल्प द पर्सन हू नीड्स अवर हेल्प. दिस इज द थीम ऑफ द पोएम. देन कम्स द नेक्स्ट पॉईंट दॅट इज पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज, स्टाईल. पोएटिक डिव्हायसेसमध्ये आपण मगाशी चर्चा केली की पोएटिक डिव्हायसेसमध्ये काय अलंकारांचा वापर केलेला असतो. जर या कवितेत अलंकार वापरले असतील तर ते फक्त सांगायचं आहे. द पोएम इन्क्लूड्स पोएटिक डिव्हायसेस दॅट इज फिगर्स ऑफ स्पीच. जे जे फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला दिलेल्या लाईनमध्ये आढळतात ते फिगर्स ऑफ स्पीचचं नमूद करायचं. या ठिकाणी आता ॲलिट्रेशन इन धिस पोएम, ॲलिट्रेशन इज यूज्ड, इंट्रॉगेशन इज यूज्ड टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोएम. सच डिव्हायसेस आर यूज्ड असं म्हणायचं. Then comes language. Language, कवितेची लँग्वेज कशी आहे. The language means here the language is simple, easy to understand. Readers can't face any difficulty in kind of understanding the poem. Again, the language is simple, you may say. Each स्टाईलमध्ये काय सांगणार तुम्ही पोएटिक स्टाईलमध्ये. Each stanza includes 4 lines. First line rhymes with second line and third line rhymes with fourth line. In this manner you may give the explanation of style of the poet. Then special features, tone and type. Special features, कवितेची वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स काय आहेत, तर हेच सांगायचं तुम्हाला की स्पेशल फीचर्समध्ये. आणि टोन, टोन म्हणजे रोख, कवीचा बोलण्याचा रोख काय आहे. स्पेशल फीचर्समध्ये
The poem includes 4 lines. Each line or first line rhymes with second line, third line rhymes with fourth line, and all throughout the poem there is use of इंट्रॉगेशन. कवितेमध्ये सगळीकडेच इंट्रॉगेशनचा वापर करण्यात आलेला आहे. हे तुम्ही स्पेशल फीचरमध्ये सांगू शकता. टोन, टोन म्हणजे रोख. कवितेचा रोख काय आहे? द टोन ऑफ द पोएम इज दॅट द रीडर्स शूड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॉरॅलिटी इन लाईफ. वाचकांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारावी अबाउट द सोशल नेचर, सार्वजनिक स्वभावाच्या संदर्भातील. एव्हरीवेअर वी मस्ट बी रेडी टू हेल्प द पर्सन दॅट come across, or whenever someone needs our help, at that time we must be ready to help others as a human being. Being human, we must help other human beings. This is the tone of the poem, tone and type of the poem. And then comes value, message. The same message you may say here, the clear message of the poem that one's or everyone's life is meaningful. प्रत्येकाचं आयुष्य हे मिनिंगफुल असायला हवं. एव्हरीवन्स लाईफ मस्ट बी मिनिंगफुल. धिस विल बी अ मिनिंगफुल लाईफ व्हेन वी यूज आवर लाईफ फॉर द हेल्प ऑफ अदर्स. इतरांच्या मदतीसाठी जर आपण आपल्या आयुष्याचा वापर केला तर तो खऱ्या अर्थाने मिनिंगफुल असेल आणि तोच खऱ्या अर्थानं मेसेज आहे. द पोएट सेज हिअर आवर कॉन्सायन्स इज इम्पॉर्टंट. आपली सदसद विवेकबुद्धी महत्त्वाची आहे. वी मस्ट बी रेडी, ऑलवेज रेडी टू हेल्प अदर्स. धिस इज द प्युअर थिंकिंग ऑफ द पोएट, अँड इन दिस मॅनर वी शॅल राईट अबाउट व्हॅल्यूज ऑर मेसेज. देन कम्स युअर ओपिनियन अबाउट द पोएम. दिस इज व्हेरी गुड पोएम. Everyone likes this poem because humanity is described in the poem. One should behave gently with others, and this is good thing. So it is important that we must make the implementation of the message of the poet. कवीच्या मेसेजचं इम्प्लिमेंटेशन करणं हेच गरजेचं आहे. तर इन दिस वे यू हॅव टू राईट द पोएटिक डिव्हायसेस. पोएटिक डिव्हायसेस या पद्धतीनं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. फॉर 4 marks दिस पोएटिक डिव्हायसेस आर आस्क्ड. 4 पॉईंट विचारले जातील इथं. 4 points विल बी आस्क्ड हिअर, अँड दॅट फॉर 4 points वी हॅव टू राईट सम answers properly. So don't forget to write or prepare in proper manner poetic devices. Then comes next activity, that is second one. Prepare a mind map on how to plan a goal for tomorrow or my future goal. My future goal बद्दल तुम्हाला माइंड मॅप तयार करायचा आहे. माइंड मॅपिंग म्हणजे मनात येणारे विचार, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या कुठल्याही पॉईंटबद्दल ते येणारे विचार कागदावरती एक मध्ये सेंटरला माय फ्युचर लिहायचं, आणि त्यावरून माय फ्युचरबद्दल तुमचे जे जे प्लॅन असतील, भविष्यात जे काय करायचं असेल ते सगळे प्लॅन त्यामधल्या सेंटरच्या सर्कलपासून ज्या पद्धतीनं तुम्हाला डेव्हलप करायचे तर तुम्ही डेव्हलप करू शकता. एखाद्या दुसऱ्या टॉपिकवरती मी तुम्हाला माइंड मॅपिंगचं फोटो टाकतो. यापूर्वी टाकलेलंच आहे. माइंड मॅपिंगमधून तुम्ही गेलेला आहात. हे रायटिंग स्किल सेक्शनमध्ये येतं. You are familiar with mind mapping. And then comes the activity next, that is write a set of 8 to 10 interview questions to be asked to a social worker. तुम्हाला एका समाज कार्य करणाऱ्या किंवा सोशल वर्करची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. एक 8 ते 10 क्वेश्चन्स विचारायचे आहेत. इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तुम्हाला 11वीमध्ये पण झालेले आहेत. तेच फॉर्मॅट इथं 12वीला सुद्धा आहे. आणि हा इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट हे 8 ते 10 क्वेश्चन्स विचारणं, याला सुद्धा 4 मार्क आहेत. वरती विचारलेला माइंड मॅपिंगचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा 3 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला तो कंपल्सरी आहे. माइंड मॅपिंगकडे दुर्लक्ष करू नका. त्याच पद्धतीने इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे सुद्धा कंपल्सरी आहेत. तिथं तुम्हाला इंटरनल ऑप्शन असणार नाही. त्यामुळं इंटरव्ह्यू क्वेश्चनची प्रिपरेशन किंवा तयारी करणं गरजेचं आहे. मग ते इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारत असताना अगोदर बॅकग्राऊंड, चाइल्डहुडचं बॅकग्राऊंडचे आधारित तुम्हाला क्वेश्चन्स विचारावे लागतील. काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मी तुम्हाला ग्रुपला
अपलोड करेन रायटिंग स्किलच्या वेळेला. अगोदर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स घेण्या अगोदर त्यांना वेलकम करणं, वेलकम सर हिअर फॉर शेअरिंग युअर व्हॅल्युएबल थॉट्स, असे 2 ओळी लिहायचे आणि मग तुम्ही सुरुवातीचे क्वेश्चन्स विचारायला सुरुवात करायची. पहिल्यांदा इंट्रोडक्टरी क्वेश्चन्स असावेत, नंतर मध्ये अगदी डीप लेवलला विचारणा करणारे क्वेश्चन्स असावेत आणि ॲट द एंड ऑफ द इंटरव्ह्यू देअर मस्ट बी अ कन्क्लुडिंग क्वेश्चन्स, म्हणजे इंटरव्ह्यूचा शेवट करणारे क्वेश्चन्स असावेत. शेवटचा क्वेश्चन मात्र हा असायला पाहिजे, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह अवर ऑडियन्स, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचा काय संदेश द्याल, हा मात्र शेवटचा क्वेश्चन असायला पाहिजे. प्रत्येक इंटरव्ह्यूचा हा क्वेश्चन शेवटचा असलाच पाहिजे. त्यानंतर 2 ओळी खाली लिहायच्या, थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग युअर व्हॅल्युएबल थॉट्स विथ अवर ऑडियन्स. या पद्धतीने इंटरव्ह्यू तुम्हाला क्लोज करावे लागणार आहे. 4 मार्कासाठी हे क्वेश्चन्स औपचारिक स्वरूपाचे विचार आहेत. ग्रॅमॅटिकली करेक्ट स्वरूपात क्वेश्चन्स विचारले तर या ठिकाणी यू विल गेट 4 out of 4 marks. The next activity that comes, compose 4 to 6 lines on your own on good deeds. Good deeds, चांगली कृत्य यावरती तुम्ही तुमच्या 4 to 6 लाईन्स कंपोज करा म्हणलेलं आहे. हिअर इट इज इम्पॉर्टंट, तुम्ही या ठिकाणी 4 ते 6 ओळी कंपोज करा म्हणलेलं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी, चांगलं कृत्य कुठलं असेल, जे कृत्य तुम्हाला करायला आवडतं त्यावरती तुम्हाला वाटेल तशा प्रकारच्या यू मे कंपोज युअर ओन लाईन्स. दॅट लाईन्स आर ॲक्सेप्टेड बाय द बोर्ड. द नीड इज टू राईट युअर ओन लाईन्स. अगदी तिथे यमक योजना यायलाच पाहिजे, राईम स्कीम दिसायलाच पाहिजे असं काय नाही. फक्त वर्ड सिलेक्शन इज इम्पॉर्टंट. द काइंड ऑफ वर्ड दॅट यू सिलेक्ट दॅट इज इम्पॉर्टंट. जस्ट इन 4 lines you have to put your feelings, thoughts in that 4 lines, and it should be written in the form of poem. You will get here 2 marks for your own lines. हा ओपन क्वेश्चन आहे. कशाही पद्धतीच्या 4 ओळी लिहिल्या तुम्हाला वाटणाऱ्या फिलिंग्स, भावना त्या दिलेल्या विषयावरती, आशयावरती, you will get 2 out of 2 marks. So this is also important question. And then लास्ट ॲक्टिव्हिटी, फाइंड आउट डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ सोशल वर्क. हा जनरल क्वेश्चन आहे या बाबतीत. आणि दुसरा काय आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ NGOज वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज सेक्शन ऑफ द सोसायटी. अशी माहिती गोळा करा म्हणलेलं आहे. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज म्हणजे वंचित, जे काय सोसायटीपासून वंचित घटक आहेत, समाजातील अतिदारिद्र्यात वावरणारे असतील तर त्या वंचित घटकांना ह्या NGO कसे मदत करतात त्याची इन्फॉर्मेशन मिळवा म्हणलेलं आहे. बाबा आमटेंचा आश्रम जे आहे, प्रकाश आमटे चालवतात, ते सुद्धा सुंदर उदाहरण या ठिकाणी नमूद केलं तरी तुम्ही ते इन्फॉर्मेशन कंप्लीट करू शकता. हेअर वी फिनिश 4th poem, that is, have you earned your tomorrow? You have to write all activities in your notebook properly. In case of queries, you may make contact with me. And during the next lecture, we are going to see the next poem, that is 2.5, Father Returning Home. Then, now, have a nice day. Bye.